परिस्थिती तशी होती म्हणून मी करत होतो. 6 महिने मी जॉब केला. त्याच्यानंतर माझा एक हे आला इंटरव्ह्यूचा कॉल. मी तिथे गेलो तर तिथे माझी फसवणूक झाली. माझे पैसे थोडे हे झाले. त्याच्यानंतर मी पुन्हा ज्या जागी होतो तिथून मी राजीनामा दिला आणि दुसऱ्या जागी जॉबला गेलो. पण माझी एक चूक झाली. मी तिथे खोटं बोलून लागलो तर मला पेमेंट वगैरे चांगला होता. पण मी 4 दिवस तिथे काम केलं आणि त्यांनी मला माझे मागच्या जॉबचे डॉक्युमेंट मागितले. मी त्यांना देऊ नाही शकलो ते, कारण माझ्यापाशी होते नाही ते. मी खोटं बोलून लागलो होतं. तर त्यांनी मला कॉल केला आणि म्हटलं आम्ही तुम्हाला काढत आहे आता, कारण तुम्ही खोटे बोलले. त्या दिवशी मी पूर्ण खचून गेलो होतो, कारण माझा आतला पण जॉब गेला होता आणि माझ्यापाशी आता काहीच नव्हतं राहिलं, कोणताच जॉब नव्हता. आणि या वयात जॉब जाणं म्हणजे खूप कठीण परिस्थिती असते. त्या दिवशी मी स्वामींना म्हणजे मनापासून हाक मारली तर स्वामी आता जे काही करायचं तुम्हीच करा. मी खोटं बोललो, मी मान्य करतो, पण मला जॉब द्या, काही करा. मी तसं त्यांना डॉक्युमेंट द्यायला गेलो. त्या कंपनीत डॉक्युमेंट दिले आणि मी बाहेर येत होतो. रस्त्यात स्वामींचं मंदिर आहे. स्वामींना पुन्हा हात जोडले आणि घरी येत होतो. घरी आलो. घरी येता क्षणी मला पुन्हा एका कंपनीचा कॉल आला. त्याच कंपनीकडे अजून समोर गेलो तर दुसरी एक मोठी कंपनी आहे, ती IT कंपनी आहे. त्या IT कंपनीतून कॉल आला मला. त्यांनी मला लगेच बोलावलं आणि तिथे मला या जॉबपेक्षा जास्त पेमेंटची चांगली जॉब लागली आणि तिथे मी खरं बोलून लागलो. आपण खोटं बोललो हे सुद्धा सांग.